राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या गावची चौमध्ये। तर मंडळी, निसर्गामध्ये ना भरपूर असे झाडं असतात, पण त्या झाडाचे आपल्याला आयुर्वेदिक फायदे माहीत नसतात। तर मंडळी बघू शकता, हे आहे पपईचं झाड। तुम्हाला जर निसर्गामध्ये कुठेही जरी पपईचं झाड भेटलं ना, त्या पपईच्या झाडापाशी थांबा आणि पपईचे 2 पान नक्की तोडून घ्या। तर बघू शकता, हिरवगार असं झाड आहे। गावरान पपई भेटली तर अतिउत्तम। तर मंडळी, भरपूर ताई दादा कमेंट करतात, दादा चेहऱ्यावर आहे ना भरपूर असे काळे डाग आलेले आहे, तर तुम्ही एखादा निसर्गातील आहे ना आयुर्वेदिक उपाय सांगा, जेणेकरून आमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग दूर होतील। आणि भरपूर ताईंनी सुद्धा टिप्पण्या केल्या, दादा नाकावर असा वांग येत आहे, चेहऱ्यावर आहे ना असे नाईटे उठत आहे, अर्थातच चट्टे उठत आहे। आता ह्या पपईच्या पानाचा नेमका आपल्याला उपयोग कसा करायचा आहे, किती दिवस करायचा आहे, आणि मंडळी एका हप्त्यामध्ये तुमच्या आहे ना तुमच्या चेहऱ्यावरील संपूर्ण काळे डाग जाणार आहेत। आणि सर्वात जास्त त्यांच्या अशा टिप्पण्या होत्या, दादा चेहरा सुरकटल्यासारखा राहतो, आपण जेव्हा रात्री झोपतो आणि सकाळी उठतो ना, चेहरा असा जाड झालेला असतो, चेहऱ्यावर सुरकुट्या आलेल्या असतात। तुम्हाला जर तुमचा चेहरा चमकता ठेवायचा असेल, चेहरा एकदम क्लीन ठेवायचा असेल आणि एकदम काचेसारखी त्वचा जर ठेवायची असेल ना, तुम्हाला ह्या पपईच्या झाडाचा नक्कीच फायदा करावा लागेल। तर आपल्याला हा फायदा कसा करायचा आहे बघू शकता, मी पपईचे आहे ना 2 पानं घेणार आहे। आता हा उपयोग कसा करायचा आहे त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघावा लागेल। तर चला मी तुम्हाला याचा वापर कसा करायचा आहे ना ते सांगतो। मंडळी, आपण पपईचा रस काढून घेतला, लिंबू घेतलेला आहे आणि मध घेतलेला आहे। तर मी तुम्हाला आहे ना पपईच्या पानाचे आहे ना आपल्या आरोग्यासाठी फायदे सांगतो। विशेष म्हणजे डेंग्यूच्या तापात आहे ना प्लेटलेट्स वाढवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी याचा रस किंवा काढा अत्यंत गुणकारी मानला जातो। तर मंडळी, या पपईच्या पानामध्ये आहे ना एन्झाईम घटक असतो। हा घटक पचनास मदत करतो आणि बद्धकोष्ठता, गॅस व पोट फुगण्याच्या समस्या कमी करतो। पपईच्या पानाचे अजून पण फायदे आहेत, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि ह्या पानामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुबलक प्रमाणात असल्याने पांढऱ्या पेशी वाढतात आणि शरीराची रोगाशी लढण्याची क्षमता बळकट होते। आता मंडळी, रक्तातील साखर आहे ना भरपूर अशी नियंत्रणात राहते। मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी पपईच्या पानाचा रस इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवण्यास फायदेशीर ठरू शकतो। आता सगळ्यात महत्त्वाचं, त्वचेचे आरोग्य सुधारते, पानामधील अँटीऑक्सिडंटमुळे त्वचा निरोगी राहते, मुरुमे कमी होतात आणि चेहऱ्यावर चमक येते। तर मंडळी, तुम्हाला काय करायचं आहे, हे पपईचे पानं बारीक चिरून घ्यायचे आहेत, असा पाला कट करायचा आणि मिक्सरमधून असा रस काढून घ्यायचा आहे पपईच्या पानाचा। आता मी बघू शकता अर्धी वाटी हा रस काढलेला आहे। आता मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं, मी इथं एक लिंबू घेतलं, आपल्याला लिंबू असं मधून कापायचं आहे आणि अर्ध लिंबू सगळं असं पिळून घ्यायचं आहे। याच्यात आपल्याला हा रस एकदाच बनवून ठेवायचा नाही, ज्यावेळेस आपण ताजा ताजा बनवू ना आपल्याला त्याच वेळेस वापरायचा आहे। असं मिक्स करून घ्यायचं चांगलं। लिंबाने बघू शकता पपईच्या पानामधील सगळं पाणी शोषून घेतलं। आता मंडळी बघू शकता, मी इथं पतंजलीचा मध घेतलेला आहे। आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला 1 फुल चमचा मधाचा घ्यायचा आहे। हे बघू शकता, गच्चा असा चमचा मी मधाचा घेतला आणि हा मध आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि हे सुद्धा असं चांगलं मिक्स करायचं आहे। आता पाणी आणि ह्या पानाचा रस आपला एकजीव झालेला आहे चांगला। आता मी याच्यात पाणी टाकलं नाही तरी जमल। आता मंडळी, हे चेहऱ्यावर लावण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। याच्यामध्ये आपण 1 चमचा मधाचा घेतला, असा अर्ध लिंबू पिळून घेतलं। एवढ्याच 2 वस्तू लागणार आहे आपल्याला, मध आणि लिंबू आणि पपईची पानं। तर मंडळी बघू शकता, आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता भरपूर ताई दादा कमेंट करतील, आपल्याला हे एकदा जर बनवून ठेवलं तर हे किती दिवस राहू शकतं। मंडळी, हे निसर्गाचे उपचार असतात, एकदाच बनवले जातात आणि याचा वापर आपल्याला फक्त एकदाच करायचा आहे। हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही। मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं, हे मिश्रण आपल्याला दिवसातून किती वेळा लावायचं आहे आणि कधी लावायचं आहे। आपण रात्री जेव्हा जेवण करतो आणि जेव्हा झोपतो ना, तेव्हा हे आपल्याला आहे ना जिथं वांग असन, आता भरपूर असे ह्या साईडला इथं वांग आलेले असतात महिलांच्या, हे बघा असे वांग आलेले असतात इथं नाकावर, आणि मी वांगाचे प्रकार बघितलेले आहे, काळ्या डागाचे प्रकार बघितले आहे। आपलं हे बघा ही साईड इथं आहे ना नाईटे आलेले असतात भरपूर जणांची। मंडळी, आपले लहान मुली शाळेत जातात, त्यांच्या इथं गालावर नाईटे आलेले असतात, तर हे आपल्याला असं नाईट्याला लावायचं आहे रात्री झोपताना। आणि सकाळी सकाळी आपण जेव्हा ब्रश करू ना, आंघोळ करू ना, तेव्हा आपल्याला चेहरा हा स्वच्छ धुवायचा आहे। मंडळी, हा हप्त्यातून फक्त 2दा उपयोग करायचा आहे। आज जर याचा उपयोग केला, याच्यानंतर आपल्याला 5 ते 6 दिवसाच्या नंतर उपयोग करायचा आहे। मंडळी, ह्या मिश्रणाचा आहे ना तुम्ही हप्त्यातून 2दा वापर करू शकता। सकाळी करायचा नाही, दुपारी करायचं नाही, सायंकाळी झोपताना हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे आणि हप्त्यातून 2दा लावायचं आहे आणि महिन्यातून कमीत कमी 5 वेळेस हे लावायचं आहे।
तर एका महिन्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरील संपूर्ण डाग जाणार, नाईटे जाणार, वन जाणार, जे नाकावर काळे वन आलेले असतात ते चढते असतात, उतरते असतात. पण तुम्ही जर याचा वापर जर केला तर एका महिन्यामध्ये तुमचे वांग, डाग, चेहऱ्यावरील जे काय डाग, धब्बे, पिंपल्स असतील ना ते कायमचे नष्ट होणार आहेत. तर मंडळी, भरपूर महिलांचे प्रश्न असतात, त्यांचा चेहरा असा गच्च भरतो पुळ्यांनी, ज्या पुटकोळ्या येतात ना त्या पुटकोळ्यासाठी तर अत्यंत गुणकारी हा पपईच्या पानाचा रस आहे. मंडळी, ह्या रसामध्ये आहे ना एन्झाईम घटक आहे. तो काय करतो, आपली जी त्वचावरची बुरशी असते ना तो पहिली मारतो, मुळापासून नष्ट करतो ती बुरशी. म्हणून तर मंडळी आपला चेहरा एकदम चमकदार काचेसारखा होतो. तर मंडळी, हे जे मिश्रण आहे ना आपल्या त्वचेसाठी आणि शरीरासाठी भरपूर फायद्याचं आहे हा. पपईचं झाडच आयुर्वेदिक असतं आणि पपईच्या झाडाचे आपल्या शरीरासाठी खूप लाखमोलाचे फायदे असतात. तर तुम्ही हे मिश्रण कधी तयार करत जा, ज्या दिवशी तुम्हाला हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावायचं आहे ना त्यावेळी सायंकाळी तुम्ही अंधार पाडता हे मिश्रण तयार करत जा किंवा 4 वाजता बनवून ठेवत जा आणि रात्री झोपताना हे लावत जा. आणि जेवढं उरल ना तेवढं टाकून देत जा. पण काय करायचं, आपल्या फॅमिलीमध्ये भरपूर माणसं असतात. आता मी हे 4 ते 5 जणांसाठी बनवलेलं आहे. तुम्ही जर एकदा बनवलं ना सर्व फॅमिलीसाठी द्या हे लावण्यासाठी. याचे काही साईड इफेक्ट अजिबात नाही. तुमचा चेहरा खराब होणार नाही, उलट तुमचा चेहरा उजळेल. तर मंडळी, तुम्हाला आज पपईच्या झाडाचे, पपईच्या पानाचे भरपूर मी असे लाखमोलाचे तुम्हाला फायदे सांगितलेले आहे. ते लाखमोलाचे फायदे तुमच्या लक्षातच आले असतील. आणि याचा उपयोग तर मी तुम्हाला हा व्यवस्थित सांगितलेलाच आहे. हप्त्यातून किती वेळेस, महिन्यातून किती वेळेस कसा लावायचा, सकाळी सकाळी धुवून टाकायचा. तर याचा वापर तुम्ही जास्तीत जास्त करा. पपईच्या झाडाचा फायदा तुम्ही 100% आजच्या व्हिडिओमधून नक्की करा, म्हणजे कराच. त्यांनी तुमच्या चेहऱ्यावरील भरपूर असे डाग दूर होणार आहे. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा एक शेअर आहे ना एका जणाचा चेहऱ्यावरचा प्रॉब्लेम कायमचा दूर करू शकतो. आणि मंडळी, सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. हा उपाय कुणी कुणी केलेला आहे, ह्या उपायाबद्दल तुमचे काय काय अनुभव आहे ना ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मंडळी, तुम्ही आजचा व्हिडिओ कुठल्या गावातून, कुठल्या जिल्ह्यातून आणि कुठल्या राज्यातून बघत आहात ना ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. म्हणजे मला सुद्धा प्रोत्साहन भेटेल की बुवा अशा अशा गावातून, अशा अशा जिल्ह्यातून माझे व्हिडिओ बघतात. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.